नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण मिलिंग प्रोसेस संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर मिलिंगच्या काही प्रोसेस असतात, त्या प्रोसेस पैकी आपण प्रथम कन्व्हेन्शनल ऑर ऑफ मिलिंग प्रोसेस संदर्भात या ठिकाणी माहिती पाहूया. तर कन्व्हेन्शनल ऑर ऑफ मिलिंग, तर त्या संदर्भात माहिती पाहत असताना या ठिकाणी एका चित्राच्या सहाय्याने ही प्रोसेस समजून सांगितलेली आहे. तर हा जो ग्रीन हिरव्या रंगाचा जॉब आहे, त्याला काळ्या बाणाच्या सहाय्याने फीड दिलेली आहे. पिवळ्या रंगाचं कटर आहे, त्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवलेलं आहे. लाल रंगाने तो फिरत असलेलं दाखवलेलं आहे या ठिकाणी बाणाने. तर म्हणजे या ठिकाणी कटरच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेने टेबलवर जॉबला फीड दिलेली आहे. तर आता आपण माहिती पाहूया कन्व्हेन्शनल ऑफ मिलिंग संदर्भात. तर मिलिंग कटर ज्या दिशेने फिरतो त्याच्या उलट दिशेने टेबलवरील जॉबला फीड असल्यास त्या प्रकारास कन्व्हेन्शनल किंवा ऑफ मिलिंग असे म्हणतात. फीडची नेहमीची वापरात असलेली पद्धत कटर फिरण्याच्या दिशेच्या विरुद्ध कटरकडे जॉब आणणे या पद्धतीलाच कन्व्हेन्शनल मिलिंग असेही म्हणतात. ही पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. ऑफ मिलिंग मध्ये कटरच्या प्रत्येक कटिंग एजने चिप्स काढताना त्याची सुरुवात ही कमी जाडीच्या चिप्सने होऊन पुढे पुढे वाढत जाते. या ठिकाणी कमी होऊन पुढे पुढे वाढत जाते. यामध्ये सुरुवातीला कट घेताना कटिंग एज जॉबवर घासली जाते, त्यामुळे जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते. तसेच कटरची झीजही मोठ्या प्रमाणात होते. कटरचा दाता जॉबमधून बाहेर पडतो, त्याचबरोबर लगेच त्यावरील कटिंग फोर्स कमी होतो. यामध्ये कटर आणि जॉब झटकन बाजूला होतो, त्यामुळे मशीन चार्टर्स येतात व जॉबचा सरफेस फिनिश चांगला मिळत नाही. त्यामुळे कटरला फीड देत असताना स्पिंडलवर टेन्शन येते व त्यामुळे त्याचा दाब त्याच्याशी संबंधित थ्रेडवर पडत असतो. अशा प्रकारे या मिलिंग प्रोसेसच्या पहिल्या प्रकारासंदर्भात कन्व्हेन्शनल ऑर ऑफ मिलिंग संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर या कन्व्हेन्शनल ऑर ऑफ मिलिंग संदर्भात आपण त्याचे काही फायदे, ॲडव्हान्टेजेस ऑफ कन्व्हेन्शनल ऑर ऑफ मिलिंग संदर्भात आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये फायदे, याच्यामध्ये एक आकडा, ऑफकट मिलिंग ही प्रक्रिया कोणत्याही मिलिंग मशीनवर करता येते. 2. कठीण पृष्ठभागाच्या कास्टिंगवर मशीनिंग करण्यास योग्य अशी ही प्रोसेस आहे. 3. कटर सुरुवातीला कमी कटिंग भागात घुसतो. 4. कटर तुटण्याचा धोका या पद्धतीत किंवा या प्रोसेसमध्ये कमी असतो. असे काही फायदे या कन्व्हेन्शनल किंवा ऑफ मिलिंग संदर्भात सांगता येतील. त्यानंतर या कन्व्हेन्शनल ऑफ मिलिंगचे डिसएडव्हान्टेजेस, तोटे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक आकडा, जॉब वर उचलण्यास प्रवृत्त या प्रोसेसमध्ये होतो. 2. मटेरियल काढण्यासाठी टुलाला 2 टीथमध्ये कमी कालावधी मिळतो. 3. मिलिंग होत असताना जास्तीत जास्त दाब या प्रोसेसमध्ये पडत असतो. असे हे या कन्व्हेन्शनल किंवा ऑफ मिलिंगचे काही डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तोटे सांगता येतील. अशा प्रकारे या पहिल्या मिलिंग प्रोसेस कन्व्हेन्शनल किंवा ऑफ मिलिंग संदर्भातली माहिती आणि त्याचे फायदे आणि तोटे आपण बघितले. त्यानंतर पुढील प्रोसेस डाऊन कट और क्लाइंब, त्याला इन कट मिलिंग म्हणतात, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. तर त्यापूर्वी चित्रात कटर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच फिरलेलं दाखवलेले आणि या ठिकाणी हिरव्या रंगाचा जॉब आहे. तो कटर ज्या दिशेने करते त्या दिशेने टेबलवरील जॉबला फीड दिलेली आहे. आता या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. तर या डाऊन मिलिंगलाच क्लाइंब मिलिंग किंवा इनकट मिलिंग असे म्हणतात. या पद्धतीमध्ये जॉबला दिला जाणारा फीड कटरच्या गतीच्या दिशेने दिला जातो. आता या ठिकाणी पहा, कटर जसे फिरते तसाच फीड दिलेला आहे
कृतीमध्ये. म्हणजे कटर ज्या दिशेने फिरतो त्याच दिशेने टेबलवरील जॉबला फीड देतात. या पद्धतीला डाऊन किंवा क्लाइंब किंवा इनकट मिलिंग असे म्हणतात. या पद्धतीत चिप हा जाडीने जास्त भागाकडून निघतो. आता सुरुवातीचा जाडी जास्त भागाकडून हा चिप निघतो. कटरने सरळ मटेरियल काढले जाते व ते सरकत नाही. त्यामुळे उष्णता कमी निर्माण होते व झीजही कमी होते. या पद्धतीत कटरने कापताना जॉबला खालील बाजूस दाब मिळत राहिल्याने जॉब वर उचलला जात नाही. लांब जॉब मिलिंग करताना मुख्यत्वे या पद्धतीचा फायदा होतो. तसेच ज्या पद्धती च्या मशीनमध्ये बॅकलेस आहे अशा मशीनवर क्लाइंब मिलिंग करताना कटर जॉबला ढकलते. या कारणाने जर बॅकलेसने फीड ड्राईव्ह मध्ये जागा घेतल्यास जॉबला ढकलला जाण्यापासून प्रतिबंध करावा लागतो. डाऊन मिलिंग मध्ये बॅकलेस काढल्याशिवाय काम करण्याचा प्रयत्न केल्यास जॉबला सलग धक्के बसत राहतात. परिणाम स्वरूप जॉबचा सरफेस दर्जा अतिशय निकृष्ट मिळतो व कटर तुटण्याची यामध्ये शक्यता असते. अशा प्रकारे या डाऊन कट किंवा क्लाइंब किंवा इनकट मिलिंग संदर्भातली माहिती या प्रोसेसमध्ये आपण अभ्यासली. त्यानंतर या मिलिंगचे डाऊन किंवा क्लाइंब मिलिंगचे काही फायदे, ॲडव्हान्टेजेस ऑफ डाऊन कट और क्लाइंब ऑब्लिक इनकट मिलिंग संदर्भात आपण पाहणार आहोत या प्रोसेसमध्ये. ॲडव्हान्टेजेस: एक, तुलनात्मक दृष्ट्या कटर जास्त काळ कार्य करते. 2, मटेरियल कापण्याचा दर जास्त असतो. 3, या प्रकारची पद्धत फ्लेक्सिबल म्हणजे पातळ व फ्लॅट वर्कपीसवर काम करण्यासाठी योग्य आहे. 4, कट अधिक स्मूथ लागतो. अशा प्रकारे हे या पद्धतीचे डाऊन कट किंवा क्लाइंब मिलिंगचे फायदे सांगता येतील. त्याचबरोबर या डाऊन कट किंवा क्लाइंब मिलिंगचे काही फायदेबरोबर तोटे हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक आकडा: कटरचे दाते लवकर घासतात कारण कट सुरुवातीला अधिक व शेवटी कमी लागतो. सुरुवातीला कट अधिक लागतो आणि नंतर शेवटी कमी लागतो. 2, डाऊन कट मिलिंग करताना काही मर्यादा पडतात. 3, कट घेत असताना सुरुवातीसच कटरची प्रवृत्ती जॉबवर चढण्याची असते. 4, टेबलाच्या स्पिंडल थ्रेडमध्ये प्ले असल्यास मिलिंगचे टेबल हे धक्के खात खात पुढे जाते. त्यामुळे मार्किंगपेक्षा जास्त मटेरियल कट होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे वरील तोट्याचे परिणामामुळे कटरचे टीथ तुटले जातात, वर्कपीस खराब होतो, जॉब हलण्याची अथवा निसटण्याची शक्यता असते. मशीन टेबलमधील बॅकलेस काढून टाकल्याशिवाय या पद्धतीची शिफारस केली जात नाही. अशा प्रकारे हे या क्लाइंब किंवा इनकट मिलिंगचे आपण तोटे म्हणजे डिसएडव्हान्टेजेस बघितले. त्याच्यानंतर आपण या अप मिलिंग आणि डाऊन मिलिंग संदर्भात दोघांमध्ये तफावत फरक आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता या ठिकाणी अशी त्या 2 प्रोसेस आपण पाहिल्या. कटर फिरण्याच्या विरुद्ध दिशेने टेबलवरील जॉबला फीड दिली अप मिलिंग, कटर फिरण्याच्या दिशेने टेबलवरील जॉबला फीड दिली डाऊन मिलिंग. या दोघांमध्ये आपण फरक पाहणार आहोत, अप मिलिंग, डाऊन मिलिंग. आता पहिला फरक अप मिलिंग मध्ये, अप मिलिंगलाच कन्व्हेन्शनल मिलिंग असे म्हणतात. इकडं डाऊन मिलिंगलाच क्लाइंब मिलिंग किंवा इनकट मिलिंग असेही म्हणतात. इकडं अप मिलिंग मध्ये दुसरा फरक, मिलिंग कटर ज्या दिशेने फिरत असेल त्याच्या विरुद्ध दिशेने टेबलवरील जॉबला फीड दिल्यास त्यास अप मिलिंग असे म्हणतात. डाऊन मिलिंग मध्ये दुसरा फरक, मिलिंग कटर ज्या दिशेने फिरत असेल त्याच दिशेने टेबलवरील जॉबला फीड दिल्यास त्या पद्धतीत डाऊन मिलिंग असे म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा फरक अप मिलिंग मशीन मध्ये, त्याच्यामध्ये या पद्धतीमध्ये चिप स्वल्पराम आकाराच्या निघतात. चिपची जाडी सुरुवातीस कमी व नंतर वाढत जाते. त्याच्यानंतर इकडे डाऊन कट मिलिंग मध्ये तिसरा फरक, या पद्धतीमध्ये कटरच्या साहाय्याने मिलिंग करताना सुरुवातीस जास्तीत जास्त
चिपची जाडी तर शेवटी कमी जाडी होत असते. इकडं अप मिलिंगमध्ये चौथा फरक, उष्णता निर्माण होऊन कटरची कटिंग एज खराब होऊ नये म्हणून कूलंटचा भरपूर वापर करतात. इकडे डाऊन कट मिलिंगमध्ये चौथा फरक, या प्रकारामध्ये घर्षण व उष्णता कमी निर्माण होते. त्याच्यानंतर अप मिलिंगमध्ये पाचवा फरक, मिलिंगच्या निरनिराळ्या ऑपरेशनसाठी या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. डाऊन कट मिलिंगमध्ये पाचवा फरक, ही पद्धत लहान जॉब फिटिंग किंवा पार्टिंग ऑफ ऑपरेशन करण्यासाठी उपयुक्त अशी आहे. अशा प्रकारे आपण ह्या मुद्द्यामध्ये अप मिलिंग आणि डाऊन मिलिंग संदर्भात अ, फरक आपण अभ्यासला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण या मिलिंग प्रोसेस संदर्भात माहिती पाहत असताना त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल मिलिंग, त्यालाच अप मिलिंग असे म्हणतात, त्याच्या संदर्भात काही फायदे, त्याचे तोटे, डाऊन कट मिलिंग त्यालाच लाईन मिलिंग किंवा इन कट मिलिंग असे म्हणतात, त्या संदर्भातली माहिती, त्याचे काही फायदे, त्याचे तोटे आणि अप मिलिंग आणि डाऊन मिलिंग मधला फरक आपण अभ्यासला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपण या प्रकरणातली माहिती अभ्यासली. निश्चितच आपल्याला ही माहिती समजली असेल. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.